नमस्कार, तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। संध्याकाळच्या वेळेस मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना चटपटीत आणि चमचमीत असं खायचं असतं, तेव्हा तुम्ही घरातल्या सामानात त्यांना छान अशी मस्त भेळ करून देऊ शकतात। चला, मी तुम्हाला पटकन अशी भेळची रेसिपी दाखवते। भेळ करायची असेल तर आपण आपल्या घरात असतील नसतील त्या भाज्या, इव्हन मी तर म्हणेल गाजर, बीट, कच्ची कैरी पण तुम्ही यात घालू शकतात। पण माझ्याकडे आता टोमॅटो होते, गाजर नव्हते, सॉरी काकडी होती, कांदा होता, कोथिंबीर होते आणि लिंबू, हे सगळे मी जिन्नस बारीक कट करून घेतले। सोबतच मी इथे मुरमुरे गाळणीने गाळून घेतले। इथे मी आपल्याला मुरमुऱ्यांचा चिवडा करून घ्यायचा आहे, म्हणून मी इथे चिवडा मसाला घेतला आहे, एक चमचा लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे आणि हळद घेतलं आहे। आता मीठ आणि हळद तर आपल्याला मीठ आपल्याला तर चवीनुसार घालून घ्यायचं आहे। नंतर मी इथे चिंचेचा जो चिंचेच्या फोडी रात्रभर भिजत घातल्या होत्या, त्याचं पाणी मी गाळणीने गाळून घेतलं आहे। त्यात मी अर्धा चमचा साखर घातली, अर्धा चमचा गूळ घातला आहे, लाल तिखट घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि हे आपल्याला गूळ आणि साखर मेल्ट होण्यासाठी गॅसवर गरम करत ठेवायचे आणि थंड करून घ्यायचे। आता मी इथे गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे, त्यात थोडंसं तेल ॲड केलं। तेलामध्ये मी जिरं घातलं, मोहरी घातली, पण मी शेंगदाणे तळायचे विसरले। पण एनिवेज आता आपण शेंगदाणे तळून घेऊयात। शेंगदाणे छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। यामध्ये मी आपण जे मसाले मुरमुऱ्यांचा चिवडा करून घेण्यासाठी जो मसाला आपण घेतला होता, चिवडा मसाला, तो ॲड करायचा। सोबतच मी कढीपत्ता पण ॲड केला आहे आणि मीठ पण ॲड केलं आहे। आता इथे तुम्ही साखर पण ॲड करू शकतात, पण आपण जे चिंचेचं पाणी केलं आहे त्यात आपण ऑलरेडी साखर आणि गूळ दोघी पण ॲड केलं आहे। मी थोडे मुरमुरे आधी ॲड केले आणि थोडे मुरमुरे नंतर ॲड केले, असं एकदम आपण ते मिक्स करून घ्यायचं। इथे आपल्याला मुरमुऱ्यांचा छान असा कुरकुरीत आवाज येईपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला हाताने स्मॅश करून दाखवते। या स्टेजला आपल्याला गॅसचं फ्लेम बंद करायचं आहे। मस्त आवाज येतो आहे, छान कुरकुरीत भाजले गेले आहेत। नंतर हे आपण एका कढईत काढून घेऊ आणि आपल्याकडे फरसाण असेल, तिखट शेव असेल, जे काही असेल किंवा नसेल ना तरी पण ही भेळ खूपच सुंदर लागते। तुमच्याकडे फरसाण असेल नसेल तरी पण तुम्ही फक्त मुरमुऱ्यांचा चिवडा पण करू शकतात, ती पण खूप छान लागते। नंतर मी इथे जे सुरुवातीला कांदा, काकडी, टोमॅटो चिरून घेतलं होतं ते मी इथे ॲड करते। ते आपल्याला गॅसवर ॲड करायचं नाही, मुरमुरे आहेत ना ते थोडेसे मऊ पडतात, म्हणून आपल्याला एका कढईत काढून घ्यायचे, ते मुरमुरे व्यवस्थित थंड करायचे। मग त्यात फरसाण ॲड करून आपण जे भाज्या चिरून घेतल्या होत्या, कांदा, काकडी, टोमॅटो, ते ॲड करायचं। नंतर ते मी इथे चमच्याच्या मदतीने छान सगळं मिक्स करून घेतलं आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आला आहे। नंतर मी इथं प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि जे आपण चिंचेचं पाणी करून घेतलं होतं ते घालायचं, यात वरून लिंबू पिळायचा। मग काय, पोट भरेल पण मन भरणार नाही एवढी छान भेळ जर आपण घरीच बनवत असू तर कशाला जायचं भेळच्या गाडीवर। आंबट चिंबट मस्त। एकदा तुमच्या घरी तुम्ही ही भेळची रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय।